नमस्कार मित्रांनो, मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे, कारण त्यांच्या मुलाचे दुःखद निधन झाले आहे। तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती। तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील। नाना पाटेकर हे नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत असतात। त्यांच्या मनाला भिडणाऱ्या मुद्द्याबद्दल ते खुलेपणाने मत मांडतात। नाना पाटेकर यांनी द लल्लप टॉप या दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्यांच्या मोठ्या मुलाचे एका डोळ्याची समस्या होती, त्याला दिसत नव्हते। नाना म्हणतात, मला याचा खूपच तिरस्कार वाटत होता। जेव्हा मी त्याला बघायचो तेव्हा मला वाटायचे की लोक काय विचार करतील। नानांना मुलगा कसला आंधळा आहे असं म्हणतील। नानांनी कधीच विचार केला नाही की त्याला काय वाटेल याचा। नाना मात्र लोक काय म्हणतील याच्याच विचारात होते। त्याचे नाव दुर्वासा असे होते। दुर्वासा हा फक्त 2.5 वर्षाचा असताना डोळ्याच्या आजारामुळे त्याचे अचानक दुर्दैवी निधन झाले आहे। त्यामुळे नाना फार खचून गेले होते, कारण दुर्वासा आणि नाना फक्त 2.5 वर्षाच्या काळात एकत्र होते। तर मित्रांनो, नाना पाटेकर यांचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो? लाईक कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत धन्यवाद।